कालपासून मुक्काम करताना अनेक चांगले अनुभव आले आणि फार प्रसन्न वाटतं आहे या ठिकाणी येऊन. आणि प्रमुखपणे आजूबाजूच्या खेड्यातील सर्व भाविक या ठिकाणी येत असतात आणि इथली व्यवस्था ही चांगली आहे. आणि या पायऱ्या बच्चे कंपनी संध्याकाळी येणार ना, पुन्हा संध्याकाळी येणार ना. हो ना. अतिशय सुंदर असा इतिहास ही या भागाला एकंदर फार मोठा आहे. असं म्हणतात की कडासूर नावाचा दैत्य होता आणि तो दैत्य फार उन्माद करत होता. त्या दैत्याचा पाडाव करण्यासाठी या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांनी तुळजापूर भवानी देवीची अर्चना केली आणि ही तुळजापूर भवानी या ठिकाणी प्रकटली आणि त्या कडासुराचा अंत केला, अशी ही कथा आहे. आणि अंत केल्यानंतर सर्व भाविकांनी विनंती केली की देवीने या ठिकाणी राहावं आणि देवी या डोंगरावरती स्थिरावली. आणि असंही सांगितलं जातं की ह्या ठिकाणी जे एक मंदिर आहे बाजूला जे दिसतंय ते भागूबाई देवीचं आहे. हे जे दाखवतं भागूबाई मंदिर, असं समजलं जातं की ही डोंगराई देवीची बहीण आहे. आणि जेव्हा डोंगराई देवी या ठिकाणी स्थिरावली त्यावेळी त्यांनी स्थिरावल्यानंतर या ठिकाणी काही भोपळ्याच्या बिया लावल्या आणि भोपळ्याच्या बिया लावल्यानंतर इथे भोपळे शेतात तयार झाले. ते भोपळे काढून आणताना डोंगराई देवीने अट घातली की तू पाठी फिरू नकोस आणि तू सरळ डोंगरावरती ये. पण अचानक कोणीतरी भागूबाईला आवाज दिला आणि ती पाठी वळली आणि या ठिकाणी भागूबाईचं मंदिर उभारलं. परत कडेपूरचे जे ग्रामदैवत आहे वडलाई देवी, ही पण डोंगराई देवीची बहीण आहे असं आख्यायिकेमध्ये सांगितलं आहे. ज्या भागूबाई मंदिराचा मी उल्लेख केला ते हे भागूबाई मंदिर. आणि वडलाई देवी जी कडेपूरला आहे, या सगळ्या बहिणी आहेत. आणि नदीच्या पलीकडे सटवाई देवी म्हणून आहे. असं म्हटलं जातं की वडलाई देवी आणि डोंगराई देवी या भागूबाईला भेटायला वर्षातून एकदा येतात, अशी ही भागूबाईची मूर्ती आहे. आणि असा निसर्गरम्य हा सगळा परिसर. मोरांचे आवाज आहेत, पशुपक्ष्यांचे आवाज आहेत, हे पक्षी दिसत आहेत काही आपल्याला. निसर्गरम्य असा परिसर आहे. विविध आवाज, विविध पक्षी, निसर्ग समृद्ध. मला वाटतं की आपण बाहेर बऱ्याच ठिकाणी जातो फिरायला, परंतु बऱ्याच वेळा दिव्याखाली अंधार असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तेही निसर्ग एवढा सुंदर असू शकतो याची कल्पनाच करू शकत नाही. श्रावण महिन्यात या ठिकाणी फार गर्दी असते, पण इतर वेळी अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आजही मी या ठिकाणी मुक्कामी आहे आणि फारच आनंददायक आहे. सूर्योदय तर अप्रतिम दिसतो. वरून मंदिरापासून सूर्योदय अप्रतिम. धन्यवाद.